एवढं म्हणजे सुंदर दृश्य वा, म्हणजे असं बघून बिला एक वा असं वाटणार. आम्हाला एका माणसाने सवय लागली आहे बाहेरचं खायचं. मला बाहेरचं खायची सवय नव्हती. कुठला माणूस व्यक्ती आहे सांगेल, सांग ना आता. ज्याच्याबद्दल बोलतो त्या व्यक्तीला समजलं. एकदम डीप इन अ फॉरेस्ट आहे, खूप असं जंगलाच्या आतमध्ये आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आता सध्या मी आहे पनवेलला, माझ्याबरोबर आहे गोळे. आम्ही लोक आता चाललो आहे खरं म्हणजे रोह्याला. म्हणजे आजच आमचा काल ॲक्च्युली रात्री प्लॅन झाला की रोह्याला जायचं आहे करून. तर आम्ही आज मध्ये असं अचानक निघालो आहे आणि आज आम्ही गाडी बिडी कशानेच नाही, आम्ही एकदम सिम्पल ट्रेनने चाललो आहे. त्यामुळे आता इथे आम्ही आपली दिवा रत्नागिरी ट्रेनची वाट बघतो आहे. काहीच नाही, म्हणजे असंच जस्ट फिरायला चाललो आहे. बस तृप्ती येणार होती पण तृप्ती नाही आली. आता ट्रेनची सध्या वाट बघतो इकडे. काय बोलतो गोळे? मी ट्रेन ट्रॅक करते, पण कशी ट्रॅक करायची ती आपल्याला समजत. गोळे इथं बिचारा प्रयत्न करतोय ट्रेन ट्रॅक काढायची. ट्रेन कुठे आले हे कळत नाहीये. पॅसेंजर आहे तिथे, हा माहिती नाही. लेट्स सी, बघू. तर आता आम्ही जस्ट इथे रोह्याला उतरलो आहे आणि ॲक्च्युली ते जोरात पाऊस आला आहे. उतरल्या पाऊस आला. एवढा वेळ पाऊस नव्हता आला. आणि आता मी इथून ऑटोने गोळ्याच्या बहिणीच्या घरी जाणार आहोत. हा आताच दाखवलं की. तर आता आम्ही गोळ्याच्या बहिणीच्या घरी आलो आहे. सध्या आम्ही गेलो आहे चहा. आणि हा गोळ्याच्या ही आहे अनुश्री आणि ती आहे अक्षरा. बिचारेला असतात खूप जास्त. आणि सध्या आम्ही बघत आहोत झूम 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 मुंजा मूवी बघत आहोत. आता सध्या जेवू आम्ही, त्यानंतर उद्या आम्ही डायरेक्टली जाऊ कुठेतरी फिरायला. माहिती नाही काय प्लॅन होतं. आणि हा तुमचं नाव काय? कोण? मोठे नाही, याच्यात आवाज गेला पाहिजे. तो इंटरव्ह्यूला आलाय. इंटरव्ह्यू आलाय. तुला आजारी आहेस? बरं नाही वाटत आहे? काय होतंय? उलटी होते. थोडीशी घेणार का चाय? नाही बोलतो थोडीशी घेणार चाय. खुश झाला. काय बोलतो, कसं आहेस तू? स्कूल आहे. अरे लाजू नको. इंट्रोडक्शन दे तुझं ब्लॉगमध्ये. तुला माहिती ना मामा काय बोलतोस, कसं आहे किती तो. आता आम्ही सध्या नको बस. आता आम्ही सध्या जेवायला बसलोय. पोहे आहेच. माझा उपवास आहे, त्यामुळे गोळीच्या बहिणीने माझ्यासाठी मस्तपैकी ही पनीरची भाजी आहे, श्रीखंड, याला काय बोलतो आपण, बेसनाचा पोहा, फेणी, डाळ भात. एकदम असं आपलं टिपिकल महाराष्ट्रीयन जेवण आज मी जेवणार आहे. ही आहे गोळ्याची बहीण. हे माहिती आहे झालंय तुझं. आणि ह्याला ऑलरेडी मी बघितलं आहे कुठल्या ब्लॉगमध्ये. आपण कुठे गेलो होतो? एटीएम मामाचा भाऊ माहिती आहे ना, गुढीपाडाच्या ब्लॉगमध्ये ह्याला बघितलेलं आहे ऑलरेडी आपण. हा तेव्हा एका फॉरेनरला बघून घाबरला होता. आणि ही अक्षरा. हे झालं इंट्रोडक्शन. तर आता आपण जेवूयात आणि आता डायरेक्टली तुम्हाला भेटेल मी उद्या सकाळी. तर आता वाजले आहेत सकाळचे लाईक 6:30. आम्ही लोक 6 वाजता ताईच्या घरातून निघालो होतो आणि आता आम्ही पोचलो इथे इंदापूर, माणगावला बोलतो ना, इंदापूर माणगावच्या मध्ये. आता आम्ही चाललो आहे ॲक्च्युली माझ्या गावी.
विचार केला की कुठे ते दुसरीकडे फिरायला जाऊ. बहुधा दुसरीकडे फिरायला जाऊ. तर मी म्हटलं की नको, आपण माझ्या गावी जाऊ ना. भाऊजींची गाडी पण घरीच होती, आज त्यांना सुट्टी आहे. सो म्हटलं ठीक आहे जाऊन येऊ. आणि ते हा पाऊस एकदम जोर होता, आज थोडा कमी झाला आहे. तर आता आम्ही इथे नाश्ता करायला आलो आहे हॉटेल बालाजीमध्ये. आता आम्ही ऑलमोस्ट पोलादपूरला पोचलो आहे. तर आता वॉशरूमला जाऊन तर आम्ही नाश्ता वगैरे करू. आम्ही तर आंघोळ पण नाही केले, असेच उठून आलो आहे. कारण की आम्हाला जायचं आहे आमच्या म्हणजे गावच्या नदीवरती आंघोळ करायला. आणि आय होप पाऊस नसेल. जर पाऊस असेल तर मग तेही कॅन्सल करावं लागेल, असं आहे. गोळे राहिला तिकडेच निसर्गाची मजा घेत. ॲक्च्युली क्लायमेट खूप चांगलं आहे, फक्त थोडा पाऊस थांबला पाहिजे. चल चल. तर आम्ही सध्या इथे आता मागवले आहे इथे इडली वडा. गोळे या खायला इडली वडा. इडली वडा मी खातोय, गोळे फक्त खातोय वडा. आम्हाला एका माणसाने सवय लावली आहे बाहेरचं खायची. मला बाहेरचं खायची सवय नव्हती. कुठला माणूस? व्यक्ती आहे, सांगेल. सांग ना आता. ज्याच्याबद्दल बोलले त्या व्यक्तीला समजलं बाहेरचं खायची सवय कोणामुळे लागली. मी पहिला अजिबात बाहेरचं खायचं नाही मग आयुष्यात गोव्याला, आणि मी घरातलं खायचं विसरून गेलो. आणि माझ्या आयुष्यात कोणतरी दुसरं आलं म्हणून मी घरातलं खायचं विसरलोय. दॅट वॉज नाईस जोक. आपण खाऊन घेऊ. तर आता आम्ही फायनली पोचलो आमच्या गावी. 1 तास आम्ही मस्त टाइमपास केला आहे पोलादपूरला, नाश्ता बिष्टा करत आरामात खात पीत. आणि ते जाता आता बघा एवढं म्हणजे सुंदर दृश्य. वाह, म्हणजे असं बघून गेला एक वाह असं वाटणार तुम्हाला. क्या बात आहे. काय पण आहे एकदम खरं सांग, एकदम भारी वाटतंय की नाही. 7 करोड नाही भाई, व्ह्यू एक नंबर आहे. आणि मस्त आता ऊन आलंय, नशीब की ऊन आलंय. आता ॲटलीस्ट आपण थोडं म्हणजे नदीत पोहू शकतो. तर जाऊ आता, ऑप्शन नाही. तिथे पण आता मी गाव पण दाखवतो तुम्हाला. माझं ऑलरेडी बघितलं असं लोक बोलतील भाई ह्या सेम ब्लॉग बनवतोय, नुसता गावी जातोय, नुसता त्र्यंबकेश्वरला जातोय. ठीक आहे, हे बघा वा. मी तुम्हाला सांगू म्हणजे एक्सप्रेस नाही करू शकत मी. हे समोरासमोर असं बघणं किती भारी वाटतं ते. आता जाऊत आपण गावी म्हणजे खाली थोडं मस्त आता नदीवर जाऊत, थोडं आंघोळ वगैरे करूत, थोडं गाव फिरूत आणि मग लगेच निघायचं आहे. कारण की आम्हाला परत संध्याकाळी अराऊंड 4ची की 5:30ची ट्रेन पकडायची रोह्यावरून. तर इथे टाईमपास करून जसं चालणार नाही. तर आता आम्ही इथे आंघोळ करणार होतो, तर मला असं वाटतं तर प्लॅन चेंज करायला लागणार आहे. कारण की इथे आम्ही आंघोळ करणार होतो ॲक्च्युली नदीला. बहुतेक तिकडे पाऊस पडला त्यानंतर मग इथे असं पाणी वाढतं, पाण्याचा फ्लो वाढतो. आम्ही इथे पोहणार होतो पण आता नाही पोहू शकत. उगाचचा पाण्याचा फ्लो जास्त आला प्रॉब्लेम होणार. आणि ह्याला पण पोहता येत नाही. गोळे तर येऊन पागल झाले, व्हिडिओ काढतोय नुसत्या. छान वाटतंय. हा पोहू शकत नाही आपण, प्रॉब्लेम होणार. सो आता आम्ही आहोत आमच्या कुलदेवाच्या मंदिरात. दर्शन करायला आलो होतो मी. हे इथे आमचं कुलदेवाचं मंदिर.
हे एकदम असं मला सांगू तर असं एकदम डीप इन अ फॉरेस्ट आहे, खूप असं जंगलाच्या आतमध्ये आहे आणि इथं एवढी म्हणजे अशी एवढी शांतता आहे, असं एकदम मेंटल पीस आहे ना गोळे, एकदम शांत आहे ना इकडे, इकडं एकदम शांत एकदम. आजूबाजूला दुसरं काहीच नाही इकडे, लाईक आमचे वस्तीसुद्धा नाही इकडे, इथे फक्त आमचं म्हणजे मंदिर आहे कुलदेवाचं. आता आम्ही ते दर्शन करायला आलो होतो, आता आम्ही इथून निघूत जाऊत परत गावामध्ये. खूप पाऊस होता, नशीब तो थांबला आहे थोडा, आता थोडं बरं वाटते पाऊस थांबला तर. एक तर आम्हाला इथे खूप वरती यावं लागतं, लाईक अराऊंड 2 किलोमीटर असेल मला वाटतं, 1-2 किलोमीटर वरती डोंगरावरती ट्रॅक करत यावं लागतं. आणि त्याचा पाऊस होता, त्यात छत्री पकडायला एवढा वैताग आलेला. तर आता ठीक आहे, आता आम्ही जाऊ. आणि एक तर आमच्याकडे शूज तर नाहीच ऑब्व्हियसली, हे स्लीपर्स आणि हा असा स्लीपरी रोड तर नाही बोलू शकत मी, ह्या मंदिराच्या आमच्या लाद्या ज्या स्लीपरी आहेत. आणि बाहेर तर तुम्हाला माहितीच आहे, पावसात आपली मातीत पाय असं एकदम आतमध्ये जातो, त्यामुळे प्रॉब्लेम होतो चालायला. तर आता इथून निघूच सध्या फटाफट, नाहीतर गोळे आमचा हा संपून टाकेल सगळा प्रसाद देवाचा. तर आता मी ॲक्च्युली विसरलो ब्लॉग काढण्यासाठी, खात म्हणजे असं आम्हाला अशी एकदम एक्स्ट्रीम भूक लागली आणि असं जेवण बघून विसरलो. ॲक्च्युली मी परत ते तांदळाची भाकरी आमच्या इकडची म्हणजे मेंडेटरी, आणि ही चटणी लसणीची, आणि ह्याच्याबरोबर ह्या पोळा बेसनाचा. गावी आम्ही जेव्हा पण येतो तेव्हा हे मेंडेटरी असतं फूड, जे मी खातोच जातो. त्यामध्ये हे काय वाळाची आमटी बाहेर आवडत नाही वाटतं. तर आम्ही आता निघालो आहे गावावरून, आणि सध्या एवढा मस्त जेवण जेवल्यानंतर सुद्धा गोळे खात आहे वडापाव. बोलला की गावचा वडापाव सोडू शकत नाही, ॲटलीस्ट एक तरी खातो मी. गोळे खातो आता वडापाव. आता आम्ही सध्या पोलादपूरला आहोत आणि आता टाईम झालेला आहे 2. आम्हाला काही करून ट्राय करायचं आहे 3:30पर्यंत रोह्याला पोचायचं आहे, कारण की आमची 3:55ची रोहा पनवेल ट्रेन आहे, ती आम्हाला पकडायची आहे. तर बघू आता ट्राय करू, जर ती सुटली तर नंतर परत 5ची ना 5:20ची ट्रेन आहे. पण आम्ही ट्राय करणार आहोत 4ची म्हणजे 3:55ची ट्रेन पकडायला, कारण की ती जर पकडली तर आम्हाला ॲटलिस्ट चांगलं बसायला तरी मिळेल. नाहीतर मग काय धक्के खात येऊ आम्ही, असं काय हे नाही. ठीक आहे, मुंबईला नक्की होणार, आज मुंबईला नक्की यायचं आहे. आम्ही फिरायला आता इथे पनवेलला आलो आहे. हे आमचं सामान. तर खूप जास्त ॲक्च्युली रश होती ट्रेनमध्ये. आता सध्या आम्ही काय म्हणतो आहे, लाईट ना म्हणून. तर सध्या आता आम्ही चाललो आहे आता घरी. आता हा ब्लॉग आपण इथेच थांबूया, आणखी बरं झालं. खूप फिरलो आम्ही, खूप फिरलो, खूप ट्रायल केला आम्ही. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल, नाही जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता बोलत होतो पण सबस्क्राईब करा. ठीक आहे. जय श्रीराम.